नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आरक्षणच्या संदर्भामध्ये जो विधेयक आता आपल्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये मांडण्यात आलेला, तर त्यावेळेस राजीव गांधींनी आरोप करत का जे आहे आपला BJP गव्हर्नमेंट आहे त्यांना म्हणजे OBC बद्दल म्हणजे काय म्हणजे त्यांची धारणा आहे, तर त्यांनी एक लिस्ट म्हणजे जाहीर केलेली. त्याच्यामध्ये 90 म्हणजे जे सेक्रेटरी लेवलचे म्हणजेच सचिव पदाचे जे 90 अधिकारी आहेत त्याच्यामध्ये फक्त 3 अधिकारी हे OBC आहेत. आता त्याचबरोबर जर तिथं पाहिलं तर मग आपला SC ST समाजाचे किती असेल. तर मित्रांनो, आता हे जे लॅटरल एंट्री म्हणून जे आता एक आपल्या याच्यामध्ये एक प्रथा पाडलेली आहे, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट वेव्स UPSC रिक्वायरमेंट 6 आउटस्टँडिंग पीपल फॉर 10 सिनियर पोस्ट. म्हणजे आता गव्हर्नमेंट जे आहे ते 10 जे सिनियर पोस्ट आहेत त्याची जी भरती आहे ती UPSCचा जो रिक्वायरमेंटचा क्रायटेरिया असतो त्याला म्हणजे सोडून म्हणजे डायरेक्ट आउटस्टँडिंग पीपल. आता आउटस्टँडिंगचं म्हणजे काय क्रायटेरिया आहे ते आता सरकारलाच माहीत. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज लुकिंग फॉर 10 आउटस्टँडिंग इंडिव्हिज्युअल्स इवन फ्रॉम द प्रायव्हेट सेक्टर फॉर जॉईंट सेक्रेटरी पोस्ट युजली फिल्ड बाय द ऑफिसर सिलेक्टेड बाय द UPSC एक्झाम. आता ही UPSCची जी एक्झाम आहे ती एवढी टफ आहे आणि याच्यामध्ये दरवर्षी म्हणजे 10 लाख म्हणजे कॅन्डिडेट या एक्झामसाठी बसतात आणि त्यातले 1000 ते 1100 म्हणजे यांची निवड होते. विविध म्हणजे एवढे म्हणजे त्याच्यामध्ये कठीण परीक्षा असते, एवढी छाननी होते, 3 स्टेप्स असतात या एक्झामचे आणि त्याच्यामधनं मग ते जे विद्यार्थी आहेत ते सिलेक्शन झालेले आहेत मग ते कलेक्टर होतात. त्याच्यानंतर त्यांचं कलेक्टर झाल्यानंतर पदोन्नती होत मग ते सेक्रेटरी लेवलला पोहोचतात. परंतु आता गव्हर्नमेंटने जे आहे ते डायरेक्ट म्हणजे लॅटरल एंट्री देण्यास सुरुवात केलेली आहे. आता द युनियन गव्हर्नमेंट हॅज advertised and sought application from talented and motivated Indian national willing to contribute towards national building to become a bureaucrats at the joint secretary rank, a mid-ranking position usually filled by the officer selected through the Union Public Service Commission. म्हणजे हे जनरली UPSC मार्फत जे पण विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे त्यांच्यातनं हे यांची सिलेक्शन व्हायचं. परंतु आता लॅटरल एंट्री झालेली आहे. आता याच्याबाबत जे CPIचे जे MP आहेत TK रंगराजन त्यांनी मध्ये याच्यामध्ये क्लिअर सांगितलं आहे की नॉट एव्हरीवन back the move, bad and dangerous move. Government has invited application for 10 posts of joint secretaries in different ministry under lateral entry scheme. I strongly oppose the move by passing regular routine to bring RSS cadre. म्हणजे त्यांचा आरोप आहे की RSS कॅडर मधले जे लोक आहेत त्यांना लॅटरल एंट्री देऊन तुम्ही ते UPSC थ्रू आलेले जे विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हे खतरनाक आहे. आता आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण आता जे पण कामगार भरती किंवा जे काय कर्मचारी भरती आहे ती म्हणजे आता प्रायव्हेट केली जाणार आहे. त्या कंपनींना ठेका देण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग OBC SC STचा जो आहे तो तिथं या प्रायव्हेट कंपन्यांना बंधनकारक नसणार आहे. म्हणजेच इन शॉर्ट जे OBC आहेत SC ST VJNT आपल्या महाराष्ट्रातले त्यांच्यावरती म्हणजे तो अन्याय होणार आहे. तो कंपनी जी निवड करल त्यांचा जो कारण त्यांना हा क्रायटेरिया लागू नाहीये, त्यांना वेतन किती द्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये SC ST OBCचा क्रायटेरिया ते फॉलो करणार नाहीयेत. म्हणजेच आपला जो रिझर्वेशनचा फॅक्टर आहे तो याच्यामध्ये बारगळणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते 9 कंपन्या द 9 कंपनीज ऑन द पॅनल कंपन्या यांना म्हणजे ते टेंडर देण्यात येणार आहे. यांच्या थ्रू म्हणजे ते पदं भरली जाणार आहेत. प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये एक्सेंट टेक्निकल सर्व्हिस लिमिटेड, CMS IT सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, CSE गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड, एनोवेअर IT इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड,
क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, S2 इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड अँड उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपन्यांमध्ये अमंग दिस क्रिस्टल इंटेलिजन्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इज लिंक्ड टू BJP MLC Prasad Lad, while Innovair in the past has worked with the state government in 2018 on loan waiver scheme but had faced criticism over the implementation. तर याच्यामध्ये जी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस आहे ती एका BJPचे MLC आहेत प्रसाद लाड यांची आहे आणि त्यांना 2018 मध्ये जे कर्जमाफीसाठी जे आहे त्यांचा क्रिटिसिझम करण्यात आला होता. तर अशा प्रकारे हे खाजगीकरण आता करून जे आहे आपल्या याच्यामध्ये भरती जे आहे ते म्हणजे आता होणार नाही आणि भरती होणार नाही. तर त्याच्यामध्ये जे काही भरती होईल ती प्रायव्हेट सेक्टर म्हणून होईल आणि त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया राहणार आहे OBC SC ST VJNT वगैरे तो मग तिथं ती प्रायव्हेट कंपनी ती काय फॉलो करणार नाहीये. त्याचबरोबर आता नवीन धोरणामुळे सरकारी शाळेचे पण खाजगीकरण होणार आहे. 62,000 शाळेचा म्हणजे प्रस्ताव आहे. आता सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व माध्यमाच्या शाळांच्या खाजगीकरणास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. दत्तक शाळा योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून क्षेत्रनिहाय 50 लाख ते 3 कोटी रुपये शाळेचे नाव देण्याचे मूल्य ठरवले आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास आगामी काळात बेमुदत शाळा बंदचा पवित्रा शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. तर या प्रकारे म्हणजे शाळेचं पण खाजगीकरण होणार आहे. आता यामध्ये जे 5 ते 10 वर्षाच्या कालावधीत देणगीदार व कॉर्पोरेट कंपन्यांसाठी शाळा दत्तक योजनेची नियमावली तयार केली आहे. अ व ब वर्ग महापालिका क्षेत्रात 5 वर्ष कालावधीसाठी संबंधितांना 2 कोटी रुपयाच्या वस्तू व सेवा पुरवायच्या आहेत. 10 वर्षासाठी 3 कोटी रुपयाच्या पुरवायच्या आहेत व क वर्गासाठी ही रक्कम 1 कोटी व 2 कोटी व ड महापालिका नगरपालिका ग्रामीण भागातील शाळेतील सेवांचे मूल्य 50 लाख व 1 कोटी रुपये राहणार आहे. तर या प्रकारे शाळेचं पण म्हणजे इथं खाजगीकरण होणार आहे आणि त्याच्यामध्ये आता जे विद्यार्थी आहेत विशेषतः याच्यावरती जो परिणाम होणार आहे ज्यांना आपण म्हणजे आरक्षणातनं ज्यांना फायदे मिळायचे ते आता इथे मिळणार नाही. कारण या खाजगी कंपन्यांना बंधन नसणारे तुम्ही म्हणजे मागास प्रवर्गाचे भरती करायची किंवा काय हा त्याच्यामध्ये मसुदा नाहीये. आणि आता म्हणजे जे आपल्याकडे जे रिझर्वेशन आहे जे आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो कास्ट व्हॅलिडिटी करतो तर त्याचा फक्त आता उपयोग जे आहे फक्त शिक्षणासाठीच राहणार आहे आणि नोकरीसाठी म्हणजे आता जवळपास जे आहे केंद्र आणि आपले महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये भरपूर जे आहे ते लॅटरल एंट्रीद्वारे किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या ज्या आपल्या सुविधा आहेत त्या आता गिळंकृत करण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचं आपण इथं पाहू शकतो. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.